नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय जोबी ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर महाजेनको AEJचा रिझल्ट लागलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं आपल्या टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यामध्ये झालेलं आहे. तर सर्वांना अभिनंदन. या व्हिडिओमध्ये आपण महाजेनको AEJई साठी आता काही दिवसांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट होईल. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमच्याकडे आत्ता सध्या स्थितीत कोणते डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत आणि कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवावे लागतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनपर्यंत तुम्ही माय जोबी ट्रॅक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. तर रिझल्ट लागलेला आहे आणि जेई या दोन्ही पोस्टसाठी. आपल्या टेस्ट सिरीजच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर हे काही विद्यार्थ्यांची नावं आहेत. ऑलरेडी बरेच विद्यार्थी आहेत ज्यांची नावं अजूनपर्यंत येतच आहेत. डेली काही विद्यार्थी मेसेजेस करत आहेत. तर जे काही आपल्या टेस्ट सिरीजचे विद्यार्थी आहेत तर सर्वांची पोस्ट आपण आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती टाकणार आहोत. तर ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत इंस्टाग्रामचं अकाउंट माय जोबी ट्रॅकचं फॉलो नसेल केलं तर फॉलो करा, कारण तिथे सर्वांची नावं, सर्वांचे ह्या कॉंग्रॅच्युलेशन्सच्या पोस्ट आपण शेअर करणार आहोत. तर एनिवे आपण अजूनपर्यंत जर तुम्ही तुमचे मार्क्स आणि रँक शेअर नसेल केला तर तुम्ही शेअर करू शकता. खाली जीमेल ID सुद्धा दिलेला आहे किंवा व्हॉट्सअप नंबर सुद्धा मेन्शन केलेला आहे. त्यावरती तुम्ही तुमचे मार्क्स आणि रँक्स, जर तुम्ही आपली टेस्ट सिरीज जॉईन केलेली असेल आणि या टेस्ट सिरीज थ्रू तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करत असाल तेव्हा प्रिपरेशनमध्ये जर तुम्हाला काही फायदा झालेला असेल तर नक्कीच तुम्ही तुमचे मार्क्स आणि रँक्स शेअर करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स मध्ये लागणारे काय काय डॉक्युमेंट्स आहेत ते पाहणार आहोत. तर तुमचं डॉक्युमेंट प्रोबेबली मुंबईमध्ये त्यांचं जे ऑफिस आहे तिथे होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना तुम्हाला ऑलरेडी एक मेल येईलच, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स मेन्शन असतील. पण त्याच्या आधी एनिवेळी घाई करण्यापेक्षा तुम्हाला आत्ता जर कळलं की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर त्याचा फायदा तुम्हाला लवकर म्हणजे नेक्स्ट होईल. तर त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट्स पाहणार आहोत. तर पहा, कॅन्डिडेट्स हॅव टू ब्रिंग वन सेट ऑफ अटेस्टेड कॉपीज ऑफ बिलो मेन्शन डॉक्युमेंट्स अलॉंग विथ इट्स ओरिजिनल. तुम्हाला एक अटेस्टेड कॉपी लागेल, म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटची एक अटेस्टेड कॉपी आणि त्याच्यासोबत ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा घ्यावे लागतील. जर तुम्ही कुठे एखादं एज्युकेशन घेत असाल, फर्दर एज्युकेशन घेत असाल, तिथे तुमचे डॉक्युमेंट्स असतील किंवा तुम्ही कुठे सबमिट केलेले असतील डॉक्युमेंट्स तर ते तुम्ही घेऊन ठेवा, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा लागणार आहेत. सर्वात पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, जे तुम्ही अपलोड केलेलं होतं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना. तर ते डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल, कारण महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र सर्वांनाच कंपल्सरी आहे. तर डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. जर ज्यांनी लेटेस्टमध्ये काढलेलं असेल तर ते सुद्धा चालेल, आणि ज्यांनी खूप आधी काढलेलं आहे आणि तेच तुम्ही जर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना अपलोड केलेलं असेल तर ते सुद्धा चालतं. ठीक आहे. दुसरं डॉक्युमेंट आहे डिग्री सर्टिफिकेट अँड मार्कशीट्स ऑफ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट. तुमचं डिग्रीचं एक फायनल सर्टिफिकेट जे असतं किंवा ज्याला डिग्री आपण म्हणतो, फायनल डिग्री जी असती तर ती लागेल. डिग्रीचं सर्टिफिकेट असेल ते लागेल. आणि जर प्रत्येक सेमिस्टर वाईज तुमच्याकडे मार्कशीट असेल, फर्स्ट सेमची मार्कशीट, कंबाईंड मार्कशीट जी असती, सेकंड सेम, थर्ड सेम, फोर्थ सेमची मार्कशीट असती, तर ती सुद्धा तुमच्याकडे तयार असू द्या. जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत जेईसाठी, तर त्यांना डिप्लोमाचं सर्टिफिकेट आणि डिप्लोमाचे जे काही सेम्स आहेत तुमचे तर त्यांचे मार्कशीट सुद्धा लागेल. ठीक आहे. तर यामध्ये या दोन डॉक्युमेंट्समध्ये काही इश्यू नाहीये. तिसरं आहे SSC बोर्ड सर्टिफिकेट और स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट फॉर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थच्या प्रूफसाठी तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटची झेरॉक्स कॉपी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता, किंवा कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, कारण आता स्कूलचं तुम्ही 12th देता, 12th तुम्ही कॉलेजमध्ये TC देता. तर आता लेटेस्ट तुमच्याकडे जी आहे तर ती कॉलेजची TC असेल तरी सुद्धा चालेल, ज्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेलं पाहिजे. आणि त्याच्यासोबतच स्कूल बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे तुमचं मार्कशीट पण असू द्या, SSCचं मार्कशीट प्लस SSCचं सर्टिफिकेट. ठीक आहे. दोन्ही सोबत ठेवा, SSCची मार्कशीट, त्याच्यानंतर SSCचं सर्टिफिकेट, त्याच्यासोबतच HSCची मार्कशीट, तुम्ही 12वी केलेली असेल तर 12वीचं मार्कशीट आणि त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असू द्या. ओके. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इफ अप्लाइड अगेन्स्ट रिझर्व कॅटेगरी पोस्ट. तुम्ही जर एखादी रिझर्व कॅटेगरी पोस्टसाठी अप्लाय केलेला असेल आणि त्यातून सिलेक्शन तुमचं झालेलं असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तुम्हाला माहीतच असेल.
त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी इफ अवेलेबल, इफ अप्लाइड अगेन्स्ट रिझर्व कॅटेगरी पोस्ट, अगेन सेम कास्ट व्हॅलिडिटी जर तुम्हाला लागू होत असेल तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. अगेन 6 नंबरचे डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इफ अप्लाइड अगेन्स्ट रिझर्व कॅटेगरी पोस्ट एक्सेप्ट SC आणि ST. SC आणि STच्या कॅन्डिडेटसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागू होत नाही आणि वुमेन रिझर्वेशनसाठी सुद्धा आता लागू होत नाही, कारण नवीन GR जो आहे त्याच्यामध्ये वुमेन रिझर्वेशन थ्रू म्हणजे वुमेन ज्यांनी ओपनच्या फिमेल महिला आहेत, फिमेल कॅन्डिडेट्स आहेत, त्यांच्यासाठी आता सध्या नवीन GR नुसार नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बंधनकारक नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांना सूट, बाकीच्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर जर तुम्ही फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेट असाल तर तुमच्याकडे त्या प्रकारचं मेडिकल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे की तुम्ही फिजिकल डिसेबल्ड कॅन्डिडेट आहात आणि तुम्ही त्या कॅटेगरी थ्रू रिझर्वेशन घेतलेलं आहे. जर तुम्ही स्पोर्ट रिझर्वेशन मधून सिलेक्ट झालेले असाल तर तुमच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मधून जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे EWS सर्टिफिकेट म्हणजे जे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची लास्ट डेट असती त्याच्या आधीच तुमचं EWS सर्टिफिकेट काढलेलं असणं गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे की हे EWSच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. देअर शॅल बी 10% रिझर्वेशन फॉर EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ महाराष्ट्र स्टेट ॲज पर द प्रोव्हिजन प्रिस्क्राइब. हा जो प्रोव्हिजन आहे त्याच्यानुसार the candidates who desire to avail benefit of reservation for economically weaker section should submit EWS certificate, eligibility certificate and a domicile certificate of Maharashtra state. महाराष्ट्र स्टेटचं पाहिजे. ठीक आहे. काही लोक सेंट्रलचं काढतात पण आपल्याला महाराष्ट्र स्टेटचं पाहिजे. व्हॅलिड ॲज ऑन क्लोजिंग डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन इश्यूड बाय दी अप्रोप्रिएट ऑथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मच्या लास्ट डेटच्या आधी काढलेलं तुमचं EWS सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे. आणि नॉन क्रिमिलियरचं जे पाहत होतो आपण तर पाहू शकता हे NCL साठी आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. द कॅन्डिडेट्स अप्लाइड अगेन्स्ट रिझर्व कॅटेगरी अँड बिलॉंगिंग टू BJA, NTB, NTC, NTD, SBC आणि OBC categories should produce a certificate from appropriate authority as prescribed by the government of Maharashtra showing that they are not covered under the concept of creamileer. क्रिमिलियरच्या अंडरमध्ये येत नाही ते, म्हणजेच नॉन क्रिमिलियर असेल असं असणारं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. द कॅन्डिडेट शॉल हॅव व्हॅलिड करंट इयर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, त्या वर्षीचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे. इश्यूड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अलॉंग विथ ऍप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे. सिमिलरली द कॅन्डिडेट्स अप्लाइंग अगेन्स्ट EWS कॅटेगरी shall have to produce required certificates, म्हणजे EWS सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला in the proformas provided by the government of Maharashtra from time to time. Again, candidates belonging to scheduled caste SC आणि ST scheduled tribes are exempted, म्हणजे त्यांना सूट आहे from the submission of NCL certificate, जे मी तुम्हाला आता सांगितलं. नेक्स्ट आहे EWS झालेलं आहे आपलं पाहून घेतलेलं मराठी लँग्वेज सर्टिफिकेट. तर मराठी लँग्वेज सर्टिफिकेट काय आहे तर ते आपण डिटेलमध्ये पाहूया. ॲज मेन्शन इन द ॲडव्हर्टाइजमेंट, तर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पाहाल तर तुमच्याकडे मराठी लँग्वेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता ते म्हणजे काय, एक पहिलं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड म्हणजे SSC पासिंग केलेलं जर तुमच्याकडे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट असेल त्याच्यामध्ये मराठी नावाचा सब्जेक्ट असतो 100 मार्कांचा. ठीक आहे. और रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी शोइंग पासिंग ऑफ सेकंडरी और स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, म्हणजे मराठी 10वी मध्ये जर मराठी सब्जेक्ट असेल आणि ते पास झाल्याचं तुमच्याकडे 10वीचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ते ॲज अ मराठी लँग्वेज सर्टिफिकेट म्हणून वापरता येईल. किंवा ते नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला एक सर्टिफिकेट द्यावं लागेल ज्याच्यामध्ये सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट द कॅन्डिडेट कॅन रीड, राईट अँड स्पीक मराठी लँग्वेज फ्लुएंटली इश्यूड बाय प्रोफेसर ऑफ मराठी. मराठी लँग्वेजचे जे प्रोफेसर असतील तुमच्या कॉलेज इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्याकडनं एक सर्टिफिकेटमध्ये त्यांची साईन घ्यावी लागेल ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं असेल की या कॅन्डिडेटला मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येतं. ठीक आहे. आणि ते सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे ते तुम्हाला तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जर सर्च कराल तुम्ही तर शेवटी जे फॉर्म्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये मराठी लँग्वेज सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट दिलेला आहे. तर त्या फॉर्मॅटमध्ये फक्त तुम्हाला तुमचं नाव भरावं लागेल, ॲड्रेस, जे काही कॉलेजचं नाव वगैरे असेल, प्रोफेसरचं नाव आणि तिथे त्या प्रोफेसरची साईन. ठीक आहे. किंवा जर ते नसेल, नॉलेज ऑफ मराठी इज डिझायरेबल. द कॅन्डिडेट्स सिलेक्टेड अँड नॉट पॉजेसिंग द नॉलेज ऑफ मराठी
will have to pass departmental Marathi language examination within period of 3 years from the date of joining the company. जर तुमच्याकडे मराठी सर्टिफिकेट नसेल, काहीच नसेल आणि तर तुम्हाला डिपार्टमेंटलची एक मराठी एक्झाम होते, तर ती मराठीची एक्झाम तुम्हाला जॉईनिंग झाल्याच्या नंतर 3 वर्षामध्ये ती एक्झाम पास करावी लागेल. 10वी लेवलची परीक्षा असते ती पास करावी लागेल जर तुमच्याकडे हे वरचं काहीच नसेल तर. ठीक आहे, मराठी लँग्वेज बद्दल मला वाटतं डाऊट तुमचा क्लिअर झालेला मराठी लँग्वेज सर्टिफिकेट बद्दल. आणि शेवट आहे चेंज ऑफ नेम सर्टिफिकेट. जे फिमेल कॅन्डिडेट असतात ज्यांचं लग्न झालं आणि त्यांनी लग्नानंतर नाव चेंज केलं, तर त्यांच्यासाठी हे सर्वात महत्वाचे चेंज ऑफ नेम सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. आता ते म्हणजे काय तर पाहू शकता, फिमेल कॅन्डिडेट्स हु हॅव चेंज्ड फर्स्ट नेम, मिडल नेम और लास्ट नेम पोस्ट मॅरेज, लग्नानंतर जर त्यांनी त्यांचं नाव चेंज केलं असेल, मस्ट टेक स्पेशल नोट ऑफ दिस. कॅन्डिडेट्स हॅव टू सबमिट द कॉपी ऑफ मॅरेज सर्टिफिकेट. तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेटची कॉपी सबमिट करावी लागेल ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, किंवा गॅजेट सर्टिफिकेट ऑफ नेम चेंज ॲट द टाइम ऑफ एक्झाम और डॉक्युमेंट सबमिशन ॲट द स्टेज ऑफ व्हेरिफिकेशन. म्हणजे सेम 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे, एक तर मॅरेज सर्टिफिकेटची कॉपी सबमिट करावी लागेल किंवा गॅजेट सर्टिफिकेट तुम्हाला तिथे दाखवावं लागेल ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं असेल की तुम्ही नेम चेंज केलेलं आहे. ठीक आहे. इन केस ऑफ नेम चेंज कॅन्डिडेट्स हॅव टू ब्रिंग दी ओरिजिनल डॉक्युमेंट्स, मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट. म्हणजे ओरिजिनल सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा ॲफिडेव्हिट ऑफ नेम चेंज. ॲफिडेव्हिट असलं तर ठीक आहे की तुम्ही नेम चेंज केले ॲट द टाइम ऑफ एक्झाम फॉर व्हेरिफिकेशन अँड लेटर ड्युरिंग डॉक्युमेंट सबमिशन प्रोसेस. कळालं, नेम चेंज केलेलं असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेटची ओरिजिनल कॉपी किंवा गॅजेट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा ॲफिडेव्हिट, ते नेम चेंज केलं म्हणून ॲफिडेव्हिट असणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी आहेत जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बेसिकली तुम्हाला लागतील. हे कंपल्सरी आहे. ठीक आहे. अजून महाजेनको कडून त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो नोटिफिकेशन असतं ते आलेलं नाही आहे, लवकरच येईल. पण त्याच्या आधी तुम्ही हे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. नसतील तर ते अरेंज करा. तुमच्याकडे नसतील, हरवले असतील वगैरे तर तुम्ही घेऊ शकता, डुप्लिकेट वगैरे जे असतील ते करा. पण आता या स्टेजला तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. एक अटेस्टेड कॉपीजचा सेट बनवा, तो सुद्धा रेडी ठेवा. काही डाऊट असतील तुमचे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये, किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा आहे, तर त्या नंबरवरती मेसेज करून तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. आणि जे आपले विद्यार्थी टेस्ट सिरीजचे विद्यार्थी आहेत ज्यांनी अजूनपर्यंत त्यांचे मार्क्स किंवा रँक शेअर नसेल केला, तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती तुम्ही तुमचा रँक आणि मार्क्स शेअर करू शकता. आणि हे सुद्धा फीडबॅक तुमचा शेअर करू शकता की टेस्ट सिरीजचा तुम्हाला काय आणि कशा प्रकारे फायदा झाला तुमच्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये. तर ह्या गोष्टी तुम्ही शेअर करू शकता. आणि इंस्टाग्रामवरती आपण जेवढे काही आपल्या टेस्ट सिरीजचे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे डिटेलमध्ये प्रॉपरली पोस्ट टाकणार आहोत, तर ते तुम्ही नंतर पाहू शकता. ठीक आहे. काही डाऊट असेल या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये किंवा डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि अजूनपर्यंत आपल्या माय जोवी ट्रॅक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त शेअर करता येईल, जे तुमचा ग्रुप असेल, जे विद्यार्थ्यांनी ग्रुप बनवलेला असेल, जेईचे विद्यार्थी सिलेक्टेड झालेले, एईचे सिलेक्टेड झालेले, त्या ग्रुपमध्ये शेअर करा, त्या विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थी डॉक्युमेंट सोबत रेडी राहतील. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.